नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। तर मी प्रीती, माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं। खूप दिवस झाले व्हिडिओ टाकून, साधारण 1 महिना झाला असेल मला व्हिडिओ अपलोड करून। तर काल गणपती स्थापना होती आणि गणपतीसाठी काय प्रसाद बनवला होता। आम्ही काय गणपती वगैरे बसवत नाही, पण गावी बसवतात गणपती। इथं म्हटलं आहे घरामध्ये जी मी रेग्युलर देवपुजतानाच्या गणपतीची पूजा करते, त्या गणपतीसाठी बनवले होते प्रसाद काही। तर प्रसादामध्ये वळीव लाडू, त्यासोबत गोड पुऱ्या आणि मोदक असे काही वेगवेगळे प्रकारचे प्रसाद बनवला होता। तर वळीव लाडू अशा प्रकारे बनवले होते, बघू शकताय। गुळ घेतला, थोडंसं गुळाचं पाणी बनवलं आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं आणि त्यानंतर त्याची कणिक मळून अशा प्रकारे वळीव लाडू परत गोड पुऱ्या वगैरे बनवून घेतल्या होत्या। तर असे वळीव लाडू परत गोड पुऱ्या असे वेगवेगळे पदार्थ बनवून घेतले। आम्ही काय गणपती वगैरे बसवत नाही। तर खूप दिवस झाले व्हिडिओ टाकून आणि 1 महिना झाला असेल। थोडंसं तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय टाकण्यात आले नाहीत। आणि वायजोवर जर व्यवस्थित नसेल तर आवाज पण बरोबर, आवाज नसला की वायजोवर वगैरे व्यवस्थित येत नाही, त्यामुळे मग म्हटलं 1 महिना जरा थांबावं। तर त्यानंतर अशा ज्या गोड पुऱ्या बनवायच्या होत्या त्यासाठी असं बघू शकता गिलासानं असं छोटे छोटे पुऱ्या त्याच्या बनवून घेतल्या होत्या आणि मग त्यानंतर त्या तळून घेतल्या व्यवस्थित। तर पुऱ्या सुद्धा खूप छान अशा टम्म फुगल्या होत्या, बघू शकता। तर असे वळीव लाडू परत गोड पुऱ्या असे वेगवेगळे पदार्थ बनवून घेतले। आम्ही काय गणपती वगैरे बसवत नाही। तर खूप दिवस झाले व्हिडिओ टाकून आणि 1 महिना झाला असेल। थोडंसं तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय टाकण्यात आले नाहीत। आणि वायजोवर जर व्यवस्थित नसेल तर आवाज पण बरोबर, आवाज नसला की वायजोवर वगैरे व्यवस्थित येत नाही, त्यामुळे मग म्हटलं 1 महिना जरा थांबावं। तर त्यानंतर अशा ज्या गोड पुऱ्या बनवायच्या होत्या त्यासाठी असं बघू शकता गिलासानं असं छोटे छोटे पुऱ्या त्याच्या बनवून घेतल्या होत्या आणि मग त्यानंतर त्या तळून घेतल्या व्यवस्थित। तर पुऱ्या सुद्धा खूप छान अशा टम्म फुगल्या होत्या, बघू शकता। तर अशा प्रकारे सगळा प्रसाद बनवून घेतला आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आमच्या मावशीनं मामानं पण गणपती बसवला होता, तर तिकडं पूजासाठी गेलो होतो। तर तिकडली सुद्धा अशी पूजा वगैरे करून घेतली परत। तर हा देवासाठी बनवलेला प्रसाद कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आणि त्यासोबत जर कोणी चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर रोज आता इथनं पुढे असे रेग्युलर व्हिडिओ येतील, तर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर घरच्या गणपतीची पूजा वगैरे केली, जे प्रसाद बनवला होता
देवासाठी तो प्रसाद दाखवला आणि मग नंतर मावशीच्या पण घरी गणपती बसवायचा होता, तर मग त्यानंतर तिकडे गेलो मी आणि आद्वी आणि तिथं देवाची गणपतीची जी पूजा असते ती सगळी केली आणि मग नंतर शेवटी फोटो वगैरे काढले आणि मग दिवसाचा शेवट काल असा केला। तर हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि त्यासोबत चॅनलला जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा।